हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. खरं तर मी तुम्हाला एकदम खुश दिसते, पण इतकं नुसतं कसं तरी झालंय ना. कालपासून जेव्हापासून आम्ही सामान भरले तर मी बाकीचं सगळं कालच भरलं होतं हॉलमधलं वगैरे. आता सकाळपासून आम्ही हा बेड वगैरे ओपन केला आहे आणि भांडी राहिलेत, पिशव्याच नाही आहेत म्हणजे ठीकीच नाही. त्याच्यामुळे तर ह्या घरातनं जावंसं अजिबात वाटत नाही, कारण हे घर ना मला 4 वर्ष राहिली पण असं वाटलंच नाही की बाबा हे रेंटचं घर आहे. असं वाटत होतं की आपलंच घर आहे. म्हणजे इतकं असं इतकं छान वाटत होतं ह्या घरात, कारण की ह्या घरानं मला इतकं काय काय दिलं. ह्या घरात आले त्यावेळेस आमचा रुद्र नीट चालतही नव्हता. तो त्याचं बालपण, त्याचं बाललीला आपण म्हणतो, समोरून रांगत चालत होता असा बऱ्यापैकी. 1 वर्षाचा होता तो. तर तो पडझड ते सगळं इतकं सगळं ह्या घरानं बघितलंय. त्याची शाळा सुरू झाली, शाळेचा पहिला दिवस, सगळं ह्या घरातून झालंय. मेन म्हणजे मी यूट्यूब चॅनल ह्या घरातून सुरू केला आणि मला एका महिन्यामध्ये ह्या घराने सक्सेस दिला. यूट्यूब चॅनलमध्ये 1-2 महिन्यामध्ये माझं पहिलं पेमेंट आलं चॅनल सुरू केल्यानंतर. नाहीतर किती आपल्याला वर्षभर बायका धरपडतात तेव्हा कुठं चॅनल मॉनिटाईज होतो. पण मला ह्या घराने इतकं दिलं, इतकं की माझे इतके ब्लेसिंग आहे त्या घरासाठी की बाबा हे ज्यांचं कुणाचं घर असेल ना त्यांचं म्हणजे इतकी भरभराट होऊ दे की आमच्या नंतर सुद्धा एक चांगलेच इथं राहायला येऊ दे. कारण की इतकी छान ही बिल्डिंग होती. रुद्राची सेफ्टी म्हणजे अजिबात असं खाली जरी खेळायला गेला तरी असं भीती वाटत नव्हती की बाबा की जाईल कुठे किंवा बाहेर काय, असं गेटच्या बाहेर नाही. एकदम सेफ्टी बिल्डिंग, सगळंच इथं खूप जास्त छान होतं. खरं तर माझं लग्नानंतर मी पहिल्यांदा माझं गाव म्हणजे माझं खेडेगाव, माझी वस्ती जी रानातली वस्ती आहे ती सोडून कुठे गेली असेल ना तर ते म्हणजे दमण. मी कधी कुठंच गेली नाही. कुठं म्हणजे कुठं, पहिल्यांदा मी दमणला आले सिटीमध्ये आणि तिथं राहत होतो आम्ही पहिल्यांदा. तर त्याच्यामुळे दमण हे माझं इतकं फेवरेट होऊन गेलं होतं. पहिल्यांदा लग्नानंतर आली त्याच्यामुळे दमण हे खरंच खूप छान. आता सध्याला म्हणजे इतकी गरमी आहे पण इथं इतकी हवा चालते ना की पंख्याची पण गरज नाही, अशी नुसती हवा चालते इकडनं तिकडनं. समुद्रामुळे इकडं भरपूर हवा चालते. आता तिकडं भरूचला गेल्यानंतर आम्हाला इतकी गरमी होणार आहे ना. इथे आम्ही कूलर तिकडे घेतला होता, बडोद्यात होतो तेव्हा. त्याच्यानंतर आम्ही इथं आलो. इथं आम्ही काय कूलर चालवला नाही, 1 दिवसही कूलर चालवला नव्हता. कधीतरी जास्त गरम झालं तर, नाहीतर मग आम्ही गरजच नव्हती. पण आता तिकडे आम्ही चाललो तर आम्हाला सगळेजण म्हणतात तिकडे खूप गरमी आहे, जाऊ नका वगैरे. पण आता जावं तर लागणार आहे. तर बघू आता, वाटलंच तर तिथं मग एसीच घेऊन टाकायचा. तसं पण कूलर आणि एसीमध्ये जास्त काही फरक नाही राहत, कारण तिकडं खूप गरमी आहे. पण लाईट बिल इतके येतं आहे तिकडे की 1600-1700. खरंच ह्या घरात ना एवढं म्हणजे आम्हाला स्वस्तात होतं तितकं कुठंच नाही, कारण की इथं आम्हाला 13 आणि 14 रुपये असं लाईट बिल येत होतं. कितीही काही वापरा. आता तिकडे एसी घ्यायच्या आधीच विचार येईल मनामध्ये बाबा घ्यावा का नाही, कारण एसी म्हटलं की लाईट बिल खूप येतो. एसी जास्त महाग राहत नाहीत, 25-30 हजारपर्यंत येतो, पण ती लाईट बिल खूप येतं एसीचा, हा प्रश्न आहे. कूलर घेतला तरी तेवढंच राहणार. आता बघू तिकडचं तिकडं. तर सगळंच्या सगळं इथं सामान वगैरे पॅक झालंय आणि खरं तर हे घर असं सोडून जायचं अजिबात असं मनच नाही करत की बाबा हे जाऊ सोडून. आता तर अजून टाइम आहे म्हणून, जायच्या वेळेस तर काय अवस्था होणार आहे काय माहीत नाही, कारण निघणं मुश्किल आहे इकडनं. आता बघ त्यांच्या ट्रॉप्या राहिल्यात आहे, कारण त्या खूप जास्त लांब आहेत ना तर बसतच नाही कशात. आणि किचनची सगळी भांडी राहिली ती ठेकेच नाही, गोणी वगैरे असतील ना तर त्यात भरता येतं. जेवढे पण बॉक्स आणले त्याच्यामध्ये सगळ्यात माझी कपडेच बसलेत फक्त. बाकीचे सगळे सामान अजून जास्त काही एवढं सामान नाही. इथं जे 4-5 बॉक्स आहेत एवढीच आहेत आणि फ्रीज वगैरे मेन मुचकी. पण आता ते भांडी रिमेन राहिलेत भरायचे, सगळीच भांडी बाहेर आहेत. घावतच नाहीये काय. आता ते म्हटलेत बघू एक काय भेटलं तर आणतो. कालपासून ते शोधतायत असं बॉक्स वगैरे भेटला ना, नाही भेटला की शेवटी मग वॉशिंग मशीनचा बॉक्स आहे ना तोच ठीक करायचा आणि त्याच्यात सगळी भांडी टाकून नेणार आहे. आता बघू ते येत आहेत आणि आल्यानंतर बघू. आणि आम्ही चाललोय तर म्हणजे सकाळपासून सगळेजण येत आहेत, घरी चाललेत त्याच्यामुळे सगळेजण येत आहेत, बसतायत, बोलतायत. आतापर्यंत जे आले नाहीत ते पण सगळे येत आहेत, कारण आता जायचं आहे ना त्याच्यामुळे. आणि रुद्र तर एकदम खुश आहे, पण आता जाताना माहित नाही काय होईल, कारण सारखा म्हणतो चल ना मम्मा कधी जायचं, चल ना कधी जायचं. तर चला आता बघू कसं होतंय. अजून सामान वगैरे पॅक करायचं आहे. ठरवलं होतं उन्हाच्या आधीच जाऊया म्हटलं, 7-8 वाजता निघूया. हे किती वाजता उठले, 6-5:30ला उठले, तर मला 6 पासून उठकी काजल उठकी. मग मला उठवलं त्याने जबरदस्ती ना, सगळं आवरलंय पण अजून सगळं भरलेलं, पण आता गाडी येईलच. तरी मला वाटलं होतं की 10-11 तर निघा वाजतील आणि तेवढा होणारच. आताच 9 वाजलेत,
8:30 वाजलेत. 9 तर आता लगेच वाजतील त्यांना येईपर्यंतच, त्यामुळे किती उशीर होईल माहीत नाही. बघू आता किती उशीर होतोय. तर आता ना सगळं झालंय, म्हणजे सगळं साफसफाई पण करून दिली. त्या म्हटलं होतं त्यांना की या करून द्या, पण ती काय दुपारी येणार आहेत. म्हटलं मग आपलं आपण करून देऊ. कसं घाण असं घर ठेवून आपण येताना जसं होतं ना तसंच जाताना द्यायला पाहिजे. आणि आवाज इतका घणानतोय ना आता, कारण की हे घर ना सगळ्यात म्हणजे चांगलं आहे, कारण इतकं मोठं आहे ना. मी तुम्हाला दाखवते, कधी होम टूरमध्ये इतकं मी दाखवलेलं नव्हतं, पण आता मी दाखवते जाताना. एक आता राहायला येणार आहे, ते पण आपल्या तिकडचेच आहेत, नाशिकचे. ह्या रूममध्ये येणार आहेत. दुपारी अजून एकदा ते येईल साफ करायला, अजून एकदा झाडू पोछा करेन, कारण 6 तारखेपर्यंतचा महिना होता. तर त्यांना म्हटलं आज तरी कमीत कमी झाडू पोछा करून द्या दुपारी. आता मी सगळं केलंय, डबल पोछा मारला, एकदम क्लीन आहे. पण तरी पण अजून थोडा एक हात पडला ना की मग एकदम सगळं चकाचक होईल. तर तुम्हाला दाखवते की किती मोठी रूम आहे. आणि आम्ही राहायला आलो ना त्यावेळेसच खूप मोठी होती, म्हणूनच आम्ही घेतलं होतं. इतकी मोठी असून आम्हाला असं कमी वाटायचं किती कमी आहे ना. आता सगळं सामान गेलंय, तुम्हाला दाखवते कसे. तर इथं हा मेन डोर, त्याच्यानंतर डायरेक्ट आलं ना की तेवढा मोठासा एवढा असा लावून पोर्च आहे, जेवढा किचनमध्ये आहे ना तेवढा स्पेस आहे इथं. त्यानंतर इकडे किचन, तर किचन पण एकदम मस्त क्लीन वगैरे करून दिलं. वरचं किचन ओटा वगैरे सगळं साफ करून दिलं. माठ नाही नेत, माठ राहून देते इथंच. किचन जरा छोटं होतं पण बाकी मस्त होतं. इकडं हा मंदिर, त्याच्यानंतर हा असा मोठा हॉल होता, खूप मोठा हॉल आहे. हे रुद्राच्या पतंग राहिल्या. त्यानंतर इकडची बाल्कनी, तर गॅस वगैरे अजून जमा करायचं बाकी आहे, तर ते करतील काकीच्या त्यांनी जमा. आणि हा पण त्यांचाच होता, त्यामुळे ह्याला काय मी हलवलं नाही. हे बघा, इथून जर बघितलं तर हे किती मोठं आहे, किती स्क्वेअर फूट असेल, खूप मोठं आहे घर. इथून बघा खूप मोठं होतं. त्यानंतर हा इकडचा, हा इथंच माझी किती सारे असं मोठं शीग होती कपड्याची पूर्ण. इथून असं मी वरती ठेवलं होतं कपड्याचं कपाट. त्यानंतर हा इकडचा बेडरूम होता. आणि हे बाहेरचं, तर हे बाहेरचं थोडं खराब आहे फरशी, त्याच्यामुळे पूर्ण हे बघा केवढी मोठी रूम आहे. तर इतकं मोठं हे घर होतं, खूप आवडत होतं, पण काय आता जावं लागतंय तिकडचं. तर बघू, चला. झालं सगळं भरलं टेम्पोमध्ये. मग आपण कसं जायचं टेम्पो गेला, गाडीवर? अरे आम्ही या रूममध्ये राहायला आलो ना त्यावेळेस आमचा रुद्र फक्त 1 वर्षाचा होता. आणि तेव्हापासूनच्या मी काही काम करत नव्हते त्यावेळेस, असं ड्रॉइंग वगैरे बनवायचा नाद होता. आणि या सगळ्या आठवणी येत आहेत. आणि खरंच किती विचित्र वाटतंय ना, की असं वाटतंय की हे घर सोडून जाऊच नाही, इथंच कायमचं राहावं असं वाटत होतं. निघताना सुद्धा अजिबात बाहेरच निघावंसं वाटत नव्हतं, घरातून बाहेर पडावं असंच अजिबात वाटत नव्हतं. कहा गया चल इधर, हम्पी दे यहाँ पे, चल हम्पी दे तू दे किसी दे मुझे, यहाँ पे बाय टाटा. रुद्र बाय कर ना, काशला बाय कर ना, पादीन त्याला पादीन एक. चल ग आता कधी भेटतोय काय ना, चल रडाय तेवढे येऊ नये म्हणून झालं. चल आता कोणच नाही, समर्थाची मम्मी पण ते पण नाही. चला, यांना काय एवढं नव्हतं पण आपलं. चलो हाँ चल, बाय काश, बाय टाटा, अब नहीं मिलेंगे. वीडियो कॉल करना ठीक है? पता नहीं भी दमन आऊंगी तो ही मिलूंगी, पता नहीं अगले साल आ सकती हूँ. चल फोन करते हो. हाँ ठीक है, मम्मा बाय कर. पादी डिब्बे टाकले, पादी ना दे. चला चल फोन कर, चल एक चल.
बाय. चुटकुला चुटकुला. चल आता परत इथे दमनमध्ये कधी येईल का नाही माहीत नाही. तसं तर मलाच तर वाटतं आहे की लवकरच येऊ, कारण की दमन ही सिटी अशी आहे ना की सोडून जायचं अजिबात मन करत नाही. मला कुठली आवडलेली सिटी असेल ना तर ती म्हणजे दमन. जास्त मोठं असं सिटीसारखं तर नाही आहे, पण जास्त खेडेगावासारखं पण नाही आहे. पण शांतता जर विचारायचं झालं ना तर खूप जास्त शांतता आहे. असा कालवा गोंधळ हे असलं अजिबात नाही. एकदम असं म्हणजे कधीही रस्त्याने सुद्धा बघायचं झालं ना तर की एवढी जास्त वाहनांची गर्दीसुद्धा नसते. एकदम जसं आपल्यासा पाहिजे तसं आहे. आणि त्यात केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे ना सगळ्या सुखसोयी, सगळं स्वस्त, त्यासोबत म्हणजे खूपच छान. आणि त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर समुद्र सोडायचा अजिबात इच्छा होत नाही. कारण की उठसूट विकेंड आला की लगेच उठा चला समुद्रावरती, मस्त मोकळ्या हवा घ्या. सोबतच म्हणजे समुद्रावरती गेलं का नाही की सगळं टेन्शन वगैरे सगळं आपोआपच कमी होतो. आणि जाता जाता तोच रस्ता आहे जिथे मी रोज येत होते. रोज म्हणजे रोजच मला पार्सल टाकायला इकडे पोस्टामध्ये यावं लागायचं. आणि तोच रस्ता होता ना. आता मी शेवटच्या रस्त्याने येते असं मला इतकं वेगळं वाटत होतं ना की नकोच वाटत होतं जायला. पण शेवटी काय करणार, आपला जॉब आहे, आपलं आयुष्य आहे, ते थांबत नसतं. कुठे ना कुठे म्हणजे आपल्याला जावंच लागतं. एका जागी तर नाहीच नाही थांबता येणार. खरं तर शेवटपर्यंत बऱ्याचशा कमेंट आल्या की काजल ट्राय कर, नको जाऊस. पण काही नाही, जे होतं ते होतंय. पोहोचला. ओय कुठे आला रुद्र? ही काय लिहिलंय? निवास शो शेहत निवास. हे भगवान, लय ह्याच्यात वाटत होतं त्यापेक्षा लय छोटं वाटतंय ना, आहे का नाही? मोठं वाटत होतं एकदम लांब, असं एकदम एरिया मोठा वाटत होता. इकडचं एक गेट आहे, इकडनं गाडी 4 व्हीलर पण आपण पार्क करू शकतो इथं ना. इथून 4 व्हीलर पण पार्क होती नाही ते. बॅकला बापरे लयच घाण मेंटेन करावं लागणार आहे बाबा. इकडे कशाचा नळ आहे, चालू आहे का? वा कडीपत्त्याचं तर झाड आहे इथं आपल्याला. ही सगळं काढावं लागणार आहे, कामवाली तर लावावंच लागणार आहे इथं. हे कशाचं झाड आहे बरं? आलं थांब राऊंड मारून. ह्या साईडला ही पाण्याची टाकी. कुणी नाही, इथून वरती जायचं. तर आम्ही भरूचला पोचलोय. आम्ही आधी आलो, म्हणजे आम्हाला 2 तास लागले ट्रेनने, आणि पिकअप पाठीमागून आलं सामानाचं. आम्ही आलो, घरात गेलो. बाहेरून आम्हाला इतका घराचा परिसर आवडला, पण जसं घराचं दार उघडलं तसं इतकी बेकार फरशी होती ना, सगळी फरशी फुटलेली होती. आणि जसं झाडू मारेल तसं खालून सिमेंट होतं ना ते निघत होतं. आणि बाकी किचन वगैरे तर ठीक होतं, आपण ॲडजस्ट करू शकतो. बेडरूम पण ठीक आहे, तिथं तर बेडच बसतो त्याच्यामुळे. पण रूम इतकी बेकार होता ना, हॉल म्हणजे सगळं खालून माती निघत होते. व्हिडिओ कॉलवरती इतकं असं दिसलंच नाही. मेन म्हणजे दिसला असतं पण त्यांनी कलर पडलेला, त्याच्यामुळे आम्ही लक्षच दिलं नाही की बाबा कलरला पडलाय तर खाली फरशी कसे असेल, याच्याकडे कोणीच बघितलं नाही. घराला कलर वगैरे केला होता, डिपॉझिट देऊन ठेवलं. आणि आता सगळं म्हणजे रिटर्न पण नाही दिलं त्यांनी. आम्ही त्यांना म्हटलं 2-4 दिवस आमचं सामान तरी कमीत कमी त्या घरात राहू दे. अजून एक आहे मैत्रीण, ती जाणार होती, ती सोडणार आहेत उद्या परवा. तर म्हटलं तोपर्यंत आमचं सामान तिथं राहू द्या, पण त्यांनी तेही नाही दिलं. आणि पैसे तर 1 रुपया त्यांनी महागारी दिला नाही. त्याच्यानंतर मग इथे एक मैत्रीण आहे, तिच्या घरी गेलो. तिच्यासोबत 2-3 अजून रूम बघितल्या. आणि शेवटी मग ही जी आधी व्हिडिओ कॉलवर त्यांनी जी दाखवली होती ना तीच फायनल करावी लागली. कारण की मग 3 दिवसाचा प्रश्न आहे, सामान भरपूर आहे त्यांच्या. जरी आपण घरी, त्यांच्या घराच्या तिथं खूप मोठा एरिया आहे, ठेवू शकत होतो. पण कसं त्यांना पण त्रास द्यायचा. नंतर आम्ही गावाकडून रिटर्न कधी येतोय त्याच्यावरती. त्याच्यानंतर ती रूम खाली कधी होते, म्हणजे ती खालीच होणार होती. पण सगळं इतकं हे होऊन बसलं ना. ते एक मेला ते म्हणत होते की जातो बघून येतो, म्हणजे बघितली होती ते, पण ह्यांनी स्वतः जाऊन बघितली होती. ते एक मैत्रीण आहे त्यांनी, पण कळलंच नाही त्यांना की बाबा खाली कलर सांडलाय आणि खाली फरशी अशी खराब असेल म्हणून. काही कळलंच नाही. त्याच्यामुळे मग ती लईच प्रॉब्लेम झाला. इतका त्रास झाला ना, इतका बेकार त्रास झाला काल. तिथून किती रूम पळापळ, शोधाशोध आणि टेन्शन.
मेन तर पैसे तर गेलेच, कारण डिपॉझिट दिलं होतं, कमिशन दिलं होतं, ते सगळं गेलंच आणि आता काहीच फायदा झाला नाही. आता इथं बघितली एक दुसरी रूम, ते घर खूप छान होतं, आम्हाला फोटो बघूनच ते इतकं आवडलं होतं की आम्ही ते फायनल करून टाकलं होतं, पण आतमध्ये असं असेल असं वाटलं नव्हतं. आणि आता इथे बघितली, पण आता काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. तर आता झोपून जातो, सकाळ जे असेल ते तुम्हाला सकाळ उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आजचा दिवस तर फार बेकार गेला, कारण सकाळपासून सामान शिफ्टिंग हे ते, तिथं आल्यानंतर सुद्धा हा प्रॉब्लेम होईल असं वाटलंच नव्हतं की डायरेक्ट आपण ऑन द स्पॉट सामान घेऊन जाऊ आपलं सामान सोबत आणि असं होईल असं अजिबात वाटलं नव्हतं, पण ते तसं झालं. हो, एवढं डिस्टर्ब झालं ना, आता काय करावं काहीच कळत नाही आहे. बघू आता इथं आणून एका रूममध्ये टाकले सामान, पण आता बघू बेड वगैरे लावून घेतला आम्ही, कारण झोपायपुरतं तरी म्हटलं, बघून बाकीचं उद्याच बघूया असं चाललंय. तर चला आता झोपून जातो, कारण खूप जास्त थकायला झालंय. झोप तर लागेल का ना माहीत नाही, कारण नवीन घर म्हटलं ना की झोप नाही लवकर येत. बेड जरी आपलाच असला तरी, आणि इकडं इतकी बेकार गरमी आहे ना, खूप गरमी आहे, नुसतं बिना पंख्याचं तर थांबूच नाही शकत, एका जागी उभाच नाही राहू शकत, इतकी जास्त गरमी आहे, बेकार गरमी आहे.